सप्टेंबर 2025 रोजी अचानक ह्यांची लघवी यायची बंद झाली. मग हे ताबडतोब डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले की आपल्याला सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफीमध्ये आढळलं की ह्यांच्या लेफ्ट आणि राईट दोन्ही किडन्यांमध्ये स्टोन आहेत. लेफ्ट किडनीमध्ये 10.6 mm चा स्टोन आहे आणि राईट किडनीमध्ये 19.7. Can you imagine? आणि ते आपल्याकडे रिपोर्ट सुद्धा आहेत. 19.7 mm चा स्टोन आहे. लेफ्ट किडनीचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन झाल्यानंतर ते खूपच घाबरलेले होते आणि काही दिवसांनी राईट किडनी जे 19.7 mm चा जो स्टोन आहे त्याचं ऑपरेशन करायचं होतं. पण काका खूप घाबरलेले होते. पण ते घाबरत शनिवारच्या आपल्या प्रार्थनेला येत राहिले. शेवटची प्रार्थना जे तुम्ही करता त्याच्यामध्ये ते सहमत झाले. आणि त्या सहमत झाल्यानंतर प्रभूने चमत्कार केला. 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी परत सोनोग्राफी केली. त्या सोनोग्राफीमध्ये आढळून आलं की आता तिथं तो स्टोन जो 19.7 mm चा होता तो स्टोन तो पूर्ण त्या स्टोनचा चुराडा झालेला आहे आणि तो स्टोन पूर्णपणे निघून गेला. तो गायब झाला. हे सगळं प्रभू येशूने केलेलं आहे आणि आपल्याला त्याचे रिपोर्ट आहेत. See that? हालेलुया. Oh, report is there. 19.7 it is written here. बघा लिखित रिपोर्ट आहेत आपल्याकडे. It's huge. 19.6. 4.6 परत एक आहे 19.7 Normal चं पण पहिला आहे. वरचा रिपोर्ट हे नॉर्मल. नॉर्मल आहे बघा. पूर्णपणे नॉर्मल. बघा Right kidney measure so and so appears normal in size. साईज नॉर्मल. रिपोर्ट नॉर्मल आहेत. कसं काय चमत्कार झाला? येशू प्रभूने केला. येशूने केला. हा, मी प्रार्थना करतच राहिलो आणि दवाखान्यात गेल्यानं पण मी अशी प्रार्थना करायचा की देवा मला एक माझा खडा जे म्हणजे जिरून जाऊ द्या म्हणून अशी प्रार्थना केली. ज्यावेळेस मी ऑपरेशन करायला ॲडमिट व्हायला गेलो मला सोनोग्राफी करायला सांगितलं. गेल्याच्या नंतर मी तिथं मला त्यांनी बघत होते सोनोग्राफीला तरी मी देवाचंच नाव घेत होतो की माझा यांना खडाच दिसू देऊ नका, लागू देऊ नका, जळून जाऊ द्या. हालेलुया. See this. आमेन. तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरं केलं. 25 वर्षापूर्वी या सिस्टर ज्या आहेत दिल्लीवरून पुण्यामध्ये आल्या कामाच्या शोधामध्ये. इथं आल्या, त्यांच्या जीवनाचा प्रपंच चालू झाला. छोटं मोठं काम जे आहे त्यांनी सुरू केलं. त्या सांगतात की बँकेकडून कर्ज त्या घेत होत्या आणि झुमर वगैरे हेल्मेट वगैरे ते घ्यायचे आणि ते रस्त्याच्या बाजूला बसून ते विकायचे. कसं बसं त्यांचं सगळं चालू होतं. आणि त्याच्यामध्ये ते सांगतात की कोविडच्या नंतर कोविड झालं, त्याच्यानंतर लॉकडाऊन संपला आणि त्याच्यामध्ये ते सांगतात त्यांच्या हजबंडच्या एका ॲक्सिडेंटमध्ये ते वारले. त्याच्यानंतर त्यांच्या जीवनाची उतरती काळा चालू झाली. त्या रस्त्यावरती आल्या. रस्त्यावरती एक छोटी झोपडपट्टी त्यांनी बांधली आणि त्याच्यामध्ये राहिल्या. आणि त्या सांगतात अशा परिस्थितीमध्ये ते सांगतात काहीसुद्धा आशा त्यांना नव्हती. कसं बसं त्या त्यांचा जीवनक्रम चालवत होत्या. त्याच्यामध्ये ते सांगतात की त्या बघत होत्या की त्यांच्या आजूबाजूचे लोक जे आहेत लाईफमध्ये समृद्ध होत आहेत. पण त्या म्हणतात माझ्याकडे आशाच काही नव्हती. पण एक सिस्टरने त्यांना आपल्या चर्चबद्दल सांगितलं. एका वर्षापूर्वी त्या चर्चमध्ये शनिवारच्या सभेमध्ये आल्या. त्यांनी इथं शब्द ऐकला. देव कसं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये साक्षी घडवतं त्या सगळ्या साक्षी त्या ऐकल्या आणि एक आशा निर्माण झाली. आणि जसं आज तुम्ही सांगितलं जगाने नाकारली पण स्वर्गाने तिला शनिवार इथं स्वीकारली. आणि त्या सांगतात इथून जे काही मेसेजेस तुमच्याद्वारे त्यांनी ऐकले त्याच्यावरती त्यांनी प्रार्थना केली आणि आज आपल्या भारताच्या राजधानीमध्ये स्वतःचं घर त्यांनी घेतलेलं आहे पास्टर आज. आणि 15 दिवसांनी त्या त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये राहायला दिल्लीला परत चाललेले आहेत. आपको मराठी समजती है? नहीं तो इंग्लिश बोलते हैं तो वो थोड़ा थोड़ा तो जो समझते हैं। बोलते हैं थोड़ा समझ आता समझता है. है. बोलने से आते हैं। बोलने से आता नहीं बट बोला See हुआ this. समझ जाता है. She doesn't know English nor Marathi. इंग्लिश कळत नाही, मराठी धड येत नाही. Only Hindi. दिल्लीकडची माणसं हिंदी बोलणारी. But yet तरी 1 वर्षभर त्या इथे आल्या आणि त्या म्हणतात इथे बोललेलं सगळं वचन मला समजायला लागलं आणि प्रभूने आशीर्वादित केलं. दिल्लीत स्वतःचं घर घेतलं. झोपडीत राहणारी बाई. see that. हं? Praise God. हे वडगाव मावळ या ठिकाणाहून वडगाव येतात. मावळ. ते सांगतात की 2010 मध्ये त्यांच्या पतीचा जो मित्र आहे त्यांनी एका बँकेकडून सरकारी बँकेकडून लोन घेतलं होतं आणि ते आणि त्यांचे मित्र गॅरंटर झाले होते आणि तो व्यक्ती ज्यांनी लोन घेतलं होतं 1 वर्ष त्यांनी कर्ज फेडलं आणि तो पळून गेला. त्यांनी शोध केला पण तो व्यक्ती सापडला नाही. त्या दोघांवरती त्या सगळ्या कर्जाचा भार आला. ते पूर्ण कुटुंब आहेत, 3 लेकरं आहेत त्यांना. ते सांगतात की त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेवढं आम्हाला जमेल तेवढं आम्ही भरत राहिलो. पण ते सांगतात की आम्ही जे काही थोडे पैसे भरत होतो त्याचं कर्ज ते वाढत होतं. जे इंटरेस्ट आहे ते वाढत चाललं होतं. लोन इतकं वाढलं 2025 पर्यंत ते 5 लाखाचं 15 लाखापर्यंत झालं होतं. कर्ज जे काही कमी काहीच झालं नाही. ते सिस्टर सांगतात की आम्ही ऑनलाईन सभा पाहतो आणि परमेश्वरने आमच्या जीवनामध्ये कार्य केलं. 8 ऑगस्ट रोजी
ते चर्चमध्ये आले आणि ते सांगतात की त्या शनिवारी परमेश्वराने त्यांना स्पर्श केला, ते खाली पडले. वरती आल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना केली. त्या दिवसापासून त्यांचं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. ते म्हणतात की त्याच्या आधी 3 वेळा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, 3 लेकरं असताना पास्टर. आणि त्यानंतर ते सांगतात की परमेश्वराने त्या महिन्यापासून, ऑगस्ट महिन्यापासून त्यांचं जीवन पूर्णपणे बदललं. ते जे लोन होतं ते पूर्णपणे त्यांनी फेडलं. एवढंच नाही, पूर्णपणे फेडलं एवढंच नाही तर परमेश्वराने त्यांना 4 व्हीलरनी देखील आशीर्वादित केलेलं आहे. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या काय, नावात हे देतात. बघा. आज ते हे बघा, पहिल्यांदा ती धन्यवाद. गाडी घेऊन चर्चमध्ये आलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. आमेन. किती आनंद हा, आश्चर्य आनंद हा. आमेन. प्रभू They येशूने became दिला. guarantor for somebody. कुणासाठी तरी गॅरंटर बनून बघा काय झालं. Finally, that fellow ran away. They had to pay. तो माणूस पळून गेला, ह्यांना भरावं लागलं. He tried to commit suicide. आत्महत्या करायचा प्रयत्न केला त्या माणसाने, लहान 3 मुलं असताना. But when he came here, पण इथे आले, Jesus touched him, येशूंनी स्पर्श केला, removed him from all debts, सगळ्या कर्जातून काढलं, gave them a car. नवीन कार गाडी दिली. आज घेऊन आले, वडगाव मावळला राहतात. Praise God. जे 15 वर्षात झालं नाही ते 5 महिन्याच्या आत परमेश्वराने केलं. God bless you. Bless the Lord. Bless the Lord. उनकी उम्र अभी 70 साल है, लेकिन जीवन के 40 से ज़्यादा साल उन्होंने तंबाकू की बुरी आदत में निकाल दिए. दिन में 2 पैकेट वो ख़त्म किया करते थे. उन्होंने बहुत कोशिश की इस आदत से छुटकारा पाने की, लेकिन असंभव था. लेकिन उनके देवर ने उन्हें हमारे चर्च के बारे में बताया, प्रभु यीशु के बारे में बताया. उन्होंने निरंतर शनिवार को चर्च में आना शुरू किया. आपके साथ प्रार्थना में, छुटकारे की प्रार्थना में सहमत होते रहे, इस आशा में कि प्रभु यीशु ने एक ना एक दिन इससे छुटकारा देंगे. और सचमुच वो दिन आया है. पिछले नवंबर के महीने में प्रभु यीशु ने उन्हें अद्भुत स्पर्श किया है और अभी पूरा 1 महीना हो चुका है. 40 सालों की बुरी आदत से वो पूरी तरह से आजाद Praise है. God. 40 Hallelujah. years of addiction. आमेन. अब तंबाकू नहीं खाते हैं? बिल्कुल नहीं, थोड़ा भी नहीं. किसने अच्छा किया? यीशु ने. आमेन. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कानाच्या मागे गाठ आली होती आणि डॉक्टरांनी त्यांना 1 महिन्याचा कोर्स दिला होता. गोळ्या, औषधं वगैरे सगळी दिली होती. त्यांनी ते नित्यनियमाने घेतली सुद्धा, पण कानाच्या मागची गाठ काही गेली नाही. तर त्या सांगतात की मी इथं चर्चमध्ये आले, डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर महिन्यांच्या कोर्सनंतर सुद्धा जर ती गाठ नाही गेली तर सर्जरी करावी लागेल. पण ते आपल्या चर्चमध्ये आला, नित्यनियमाने तुमच्याबरोबर सहमत झाला शेवटच्या प्रार्थनेमध्ये. आज गाठ पूर्णपणे गायब आहे. नो सर्जरी, नथिंग. वाह. विथ प्रेयर सगळी गाठ पूर्णपणे Hallelujah. निघून गेली Praise आहे. God. आमेन. I'm regularly coming to church. Okay. And grace of God, it is healed now. Now there is no pain. See The that. doctor said it was a type of parotitis, Okay. but now it's totally gone. हालेलुया. ग्लोरी बी टू bless गॉड.